महाविकास आघाडीमध्ये अ, विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढू. मला काय महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली का? कालचा जो रिझल्ट बघता, शेकापचे जयंत पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार होते, पडले. काँग्रेसनं दगाबाजी केली की शिवसेनेने न विचारता त्यांचा उमेदवार फोपला? काय सांगा. खरं तर महाविकास आघाडीच्या वतीने मी इथं बोलत नाहीये, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बोलतोय. आणि शेकापचे जयंत पाटील जे विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे होते, खरं तर त्यांच्याकडे स्वतःचं एकच मत होतं, पण त्यांना जी मतं पडलेत ती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची सर्वच्या सर्व मतं पडलेली आहेत. दुसरा मुद्दा राहिला की त्यांचा पराभव का झाला किंवा त्याचं जे विश्लेषण आहे आपण वेगवेगळ्या विश्लेषकांनी मांडलेलं आहे आणि त्याच्यावर ते स्वतःच जयंत पाटील साहेब सुद्धा सांगतील खरं त्यांना काय अनुभव आले किंवा काय झालं. दुसऱ्या बाजूला घोडेबाजार झाल्याच्याही चर्चा रोज आपण वाचतोय आणि घोडेबाजार करण्यामध्ये सराईत कोण आहे सध्या देशातही आणि महाराष्ट्रातही सगळ्यांना माहिती. मी विकास लावंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आहे. आज मी भंडारा जिल्ह्यात आम्ही आलो आहोत. खरं तर विदर्भात आम्ही गेले आठवडा झालं फिरतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि भंडाऱ्यातही आज आल्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्या, संघटनेतल्या पक्षविरहित काम करणाऱ्या लोकांशी आम्ही गप्पा गोष्टी केल्या, काही संवाद साधला. असंच प्रत्येक जिल्ह्यात केलं. आणि हे बघत असताना एक लक्षात आलं की सरकार नावाची गोष्ट असते ती या विदर्भात आहे की नाही, असा प्रश्न मला चंद्रपूरमध्येही पडला, गडचिरोली जिल्ह्यातही पडला आणि आता भंडारा जिल्ह्यातही आज सेम प्रश्न पडला. याचं कारण असं, ज्या पक्षविरहित सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते होते, पक्षविरहित काही संस्थात्मक काम करणाऱ्यांचे कार्यकर्ते होते, काही अन्य लोक होती सामाजिक क्षेत्रात काम करणारी, वेगवेगळ्या फील्डमधले लोक होते, या सगळ्यांचं ऐकल्यानंतर एक लक्षात आलं की इथे प्रश्नच प्रश्न आहे आणि प्रशासनावर कोणाचाही दबाव नाही, वचक नाही, अशी परिस्थिती ऐकायला मिळाली. विशेषतः पालकमंत्र्याच्या बाबतीमध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये तक्रारी आल्या. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला लोक म्हणाले की इकडे पालकमंत्रीच येत नाहीत, बैठकाच होत नाहीत. सेम प्रश्न गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळाला. पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नवा मुद्दा ऐकायला मिळाला की ते म्हणे आमच्याकडं आर पाटील नावाचे पालकमंत्री पक्ष फुटीनंतर त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी एक पुस्तक लिहिलं तर हे होईल, पुस्तक लिहिणारे म्हणले शरद पवारांच्या बद्दल, नाही का. तर मला त्यांना इथून जाहीर आवाहन करायचंय, प्रफुल्ल पटेल साहेब आपण पुस्तक जरूर लिहा, पण हे जे काही प्रश्न आहेत भंडारा गोंदियातले, या प्रश्नावर पुस्तक लिहिल्याचं धाडस करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.